शंखपुष्पी ही वनस्पती जेवढ्या शुद्ध प्रमाणात मिळालं पाहिजे तेवढ्या शुद्ध प्रमाणात मिळत नाही अशी परिस्थिती असल्यामुळे त्याऐवजी दुसरे पर्याय जे आहेत ते वापरले तरी चालतील. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. काही जणांचा प्रश्न होता, शंखपुष्पी ही वृद्धावस्थेमध्ये अल्झायमर सारख्या आजारात वापरता येईल का? मुळात शंखपुष्पी हे द्रव्य जरा संदिग्ध औषध आहे. हे मिळत नाहीये आणि जे मिळतं ते डुप्लिकेट स्वरूपात मिळतं. त्यामुळे जे शंखपुष्पी घेऊन आपल्याला फायदा व्हायला पाहिजे तो कितपत होतोय याबद्दल जरा मोठं प्रश्नचिन्हच आहे. जे आहे उपलब्ध ते चांगलं आहे असं गृहीत धरून समजा जरी पुढे गेलो तरी वृद्धावस्थेमध्ये अल्झायमर नावाचा आजार आहे, त्याच्यामध्ये शंखपुष्पीचा काय रोल आहे हा आपण जरा अभ्यासाचा भाग असतो. वृद्धावस्था म्हणजे नेमकी कुठची वय, तर वय वर्ष 60 नंतर असं आपण समजा जर आजच्या काळानुसार धरायला लागलो तर मेंदूच्या काही पेशी ज्या आकुंचित पावलेल्या आहेत त्या रिजनरेट करण्यासाठी शंखपुष्पीचा वापर नाही करता येत. त्याऐवजी गावठी गाईचं तूप, देशी गाईचं तूप हा सर्वोत्तम उपाय आहे. कोणत्याही औषधाच्या मागे न लागता आज असा ट्रेंड झालाय की मला काहीतरी औषध लिहून द्या हो. म्हणजे त्यांना मी जर सांगितलं की तूप खावा, लवंग चगळून घ्या, वेखंड लावा, तर ही औषधं नाही असं त्यांना वाटतं. का? कारण विकतचं औषध हा आजचा ट्रेंड झालेला आहे. जे विकत मिळतं, जे जास्ती महाग असतं ते आपल्याला जास्ती लवकर उपयोगी होईल असा काहीसा एक समज असतो. तुम्हाला महाग तूप घ्यायचं असलं ना तर तूप घ्या, गाईचं तूप घ्या. 3,000 रुपये 4,000 रुपये किलो असं तूप मिळतं, ते घेतलं तरीही चालेल. म्हणजे जरा औषध विकत घेतल्याचा फील येईल. तूप खा, 1 चमचा तूप सकाळी, 1 चमचा तूप संध्याकाळी, जेवताना पहिल्या घासाला, जेवताना शेवटच्या घासाला, असं जरी खाल्लं ना तूप तरी सुद्धा खूप चांगला फायदा होतो. अर्थात ज्या पेशी डेड झालेल्या आहेत त्या रिजनरेट होण्यासाठी नुसतं तूप खाऊन उपयोगी नाही. मग त्यासाठी पंचकर्मातल्या काही प्रोसिजर करायला लागतील, ज्याच्यामध्ये नस्य आहे. मग इथे सुद्धा नाकात गाईचं तूप सोडणं हा सुद्धा एक चांगला प्रकार आहे. शिरोधारा नावाचा दुसरा प्रकार करता येतो, कर्णपुरण नावाचा तिसरा प्रकार, तालुपुरण नावाचा चौथा प्रकार, अंजन नावाचा 5वा प्रकार, नाभीपुरण नावाचा 6वा प्रकार, पादाभ्यंग नावाचा 7वा प्रकार, असे प्रकार आपल्याला करता येऊ शकतात. शरीराला तुम्ही कुठेही तूप द्या, जिथे आवश्यक आहे तिथे ते शोषलं जाईल आणि पुरवलं जाईल. ही यंत्रणा आतमध्ये तयार असते. त्यामुळे तुम्ही ह्या कोणत्याही मार्गाने द्या, जिथे सेल्स डॅमेज झालेले आहेत, रिपेअरची गरज आहे, रिजनरेटची गरज आहे, रियुनियनची गरज आहे, तिथे हे तूप एक उत्तम छान बाइंडर एजंट म्हणून वापरलं जाऊ शकतं. त्यामुळे तुपाचा वापर जास्तीत जास्त करा. त्याच्याबरोबर तुम्ही साखर वापरली तरी चालेल, गुळ वापरला तरी चालेल, नुसतं तूप खाल्लं तरीही चालेल. पोळीला लावून, भाकरीच्या पिठात घालून, भातावर घालून, वरणावर घालून जसं वापरता येईल तसं तूप वापरा. म्हणजे वृद्धावस्थेमध्ये येणारा जो अल्झायमर नावाचा आजार आहे, विस्मरण हा जो काही आजार आहे, त्याच्यासाठी हे तूप चांगलं काम करेल. पण शंखपुष्पीचा खरोखरच तिथे काही रोल आहे का, हा जरा संशोधनाचाच भाग राहू शकतो. शंखपुष्पी हे औषध मुलांसाठी चांगलं काम करतं. म्हणजे वयात येणारी जी मुलं आहेत, कुमारवयीन मुलं जी आहेत, या मुलांसाठी या शंखपुष्पीचा वापर केला जाऊ शकतो. शंखपुष्पी ही वनस्पती जेवढ्या शुद्ध प्रमाणात मिळालं पाहिजे तेवढ्या शुद्ध प्रमाणात मिळत नाही. जी उपलब्ध आहे ती भारतातल्या सगळ्या भागामध्ये पुरू शकत नाही अशी परिस्थिती असल्यामुळे त्याऐवजी दुसरे पर्याय जे आहेत ते वापरले तरी चालतील. त्या नुसत्या शंखपुष्पीच्या मागे लागून, किंवा हल्ली तो एक फॅड बदाम आणि अक्रोडाचं फॅड आलेलं आहे, त्याही मागे फार लागू नका. जे आपल्या जेवणामध्ये नियमितपणे असलेले पदार्थ आहेत या पदार्थांवरच लक्ष द्या. शांतपणे जेवा, लक्ष ठेवून जेवा. जेवणाला नमस्कार करून जेवायला सुरुवात करा. मी खाल्लेलं अन्न माझ्या बुद्धीची वाढ करतंय, माझं जे वय वाढणारं आहे, या वयामध्ये जे रसायन म्हणून काम करायला पाहिजे ते करणार आहे. च्यवनप्राशसारखं औषध देखील यासाठी अत्यंत चांगलं काम करत असतं. या औषधांचा वापर करत जा. केवळ ब्रँडेड शंखपुष्पी, मग कुठच्याही कंपनीची का असेना, फार मागे लागू नका. एवढं लक्षात ठेवलं तरी खूप धन्य झालो. नमस्कार.